संजय राऊतांनी बंडखोरांवर टीका करताना दुसऱ्या दिवशी सुद्धा शिव्या हासडल्या। राऊतांच्या शिव्यांवर शिंदेची शिवसेना भडकली आहे, तर भाजपही मैदानात उतरली असून राऊतांना जशास तसं उत्तर देण्यात आलंय। विरोध केला आंदोलन होतात ते शब्द काढायचा नाही। हे डरपोक हिंमत असलं या ना मतदारसंघात कालपर्यंत जसे आमच्याकडे असताना एकटे फिरत होतात ना तसे फिरा। आता एकनाथ शिंदे त्यांना बॉडीगार्ड देईल, बरोबर आहे। मग त्यांना पुढे 2 पोलीसच्या गाड्या, मागे 2 पोलीसच्या गाड्या आणि ते मिलिटरीच्या वेशातले सीआरपीएफचे लोक असतात ना ते ते वगैरे त्यांना देतील आणि जणू काय युद्ध करून शौर्य पदक मिळवून आले अशा तऱ्हेने फिरतील। हे का बरं का, हे गद्दार लोक आम्हाला सांगणार त्यांचे जो काही दम आहे ना तो फक्त तोंडात आहे, तोंडात। चॅनलच्या बूम समोर अहो मनगटात ताकद असावी लागते। हिम्मत असेल ना तर या रिंगणात या ना, हिम्मत असेल तर या आम्हाला आडवे या, आडवे येऊन बघा, आडवे येऊन बघा कशी खोलून ठेवतो तुमची ती। कसली भाषा करता, तुमच्यापेक्षा जास्त तिखट भाषा आम्हाला करता येईल। तर त्यांचं बोलणं कायम असतं। ते आम्ही ज्यावेळेस गेलो होतो तर 40 रेडे गेले होते म्हणून ते म्हणले होते की मुंबईत पाय ठेवून दाखवा। आम्ही मुंबईतनं तिकडनं आलो होतो, त्यांनी सांगितलं त्या एरियाने एक प्रकारे शिवीगाळ देखील करताय। त्यांना शिव्या देता येतात, पण आमच्या तर शिव्या त्यांना समजणार पण नाही, इतक्या वेगळ्या शिव्या आहे आमच्या ऐराणीमधल्या। एक दिवशी त्यांना मी देईल तेव्हा लक्षात येईल। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी विचारांना घेऊन पक्ष स्थापन केला होता, हिंदुत्ववादाला घेऊन पक्ष स्थापन केला होता ना। तुमच्याकडे हिंदुत्व उरलंय। संजय राऊतांच्याच भाषेत सांगायचं झालं तर संजय राऊतांकडे आता गांधीत्व उरलेलं आहे। त्या गांधीत्वाची चिंतन संजय राऊतांना करावं, कारण त्यांना तीच भाषा शोभते। संजय राऊतांना ज्या शब्दात शिवीगाळ करावी लागते तेच गांधीत्व आता संजय राऊतांकडे उरलेलं आहे। बघा, महाराष्ट्राचा गोलपिटा झाला हे तुम्ही मान्य केलं पाहिजे। देशाच्या राजकारणाचा गोलपिटा झाला आणि त्याचं केंद्र महाराष्ट्र आहे हे तुम्ही मान्य केलं पाहिजे। जो पेजेला दही त्याच्या शेजेवर जातात ही जर प्रवृत्ती महाराष्ट्रात वाढत राहिली तर एक महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या परंपरेचा गोलपिटा झालेला आहे आणि ते करण्यामागे भारतीय जनता पक्षाचं योगदान आहे। संजय राऊतचं मानसिक संतुलन इतकं हरवलंय की आम्ही त्यांच्यासाठी ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक बेड रिझर्व करून ठेवलाय। कधीही या आणि मोफत उपचार करून घेऊन जा। कुठली भाषा वापरताय तुम्ही? गोलपिठा? अरे 2019 ची तुमची अवस्था बघून ना मला रानबझार नावाची वेब सिरीज आठवली। गळ्यात महायुतीचं मंगळसूत्र बांधून मग तुम्ही काँग्रेस आणि एनसीपीला का बरं डोळा मारत होता? आताच मी त्या कोणते तुमचे एक मंत्री आहेत, लोक त्यांना बायले म्हणतात, गिरीश महाजन, हे काय राडे करणार, हे काय राडे करणार असं गिरीश महाजन म्हणतायत। गद्दारांशी नाही राडे करायचे तर कोणाशी करायचे? माझ्याकडे एक दिवस ईडी आणि सीबीआय आली ना, सगळ्यात आधी गिरीश महाजनला फोडून दाखवतो। एक दिवस नाही, अर्धा तास जरी ईडी सीबीआय माझ्याकडे आली तर सगळ्यात आधी गिरीश महाजनला मी नाही फोडून दाखवला तर बघा। आणि परत सांगतो, अर्धा तास ईडी सीबीआय आणि पोलीस द्या, गिरीश महाजन पहिला फुटेल। गिरीश महाजन ही व्यक्ती पहिली फुटेल। लोकच निघून जातात, खासदार निघून जातात, आमदार निघून जातात, आता नगरसेवक निघून जातील। त्यामुळे यांच्या बोलण्यामध्ये काही फार तथ्य नाही आहे। त्यांना बोलू द्या, काय बोलायचं ते, काय कसं बोलतायत, काय शिवीगाळा करतायत, किती घाणेरडं बोलतायत ते तुम्ही दाखवू शकत नाही। मला वाटतं आता ते थोडेसे वैतागलेले आहेत, ते थोड्यात त्यांचं, आता मी काही जास्त बोलत आहे त्यांच्याबद्दल, पण चांगलं चाललंय त्यांचं, त्यांच्यामुळे सगळं हे होतंय असं मला वाटतं।